शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं रविवारी नाशिक शहरातील शालिमार येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात वाहतूकदारांची आढावा बैठक घेण्यात आली। या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, गोरख वाघ, भैया मनियार, हैदर शेख, उज्ज्वल मोटरचे जनरल मॅनेजर राकेश चव्हाण, चोलामंडल फायनान्सचे अविनाश पाटोळे, टाटा कॅपिटल फायनान्सचे तेजस ठक्कर, शौर्य मोटरचे आबा मगर, श्रीराम फायनान्सचे पवन पनवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले दत्ता गायकवाड यांनी वाहतूकदारांना मार्गदर्शन करताना कोण म्हणतं नाशिकमध्ये शिवसेना संपली, वाहतूकदारांची अलोट गर्दी पाहून त्यांनी स्पष्ट केलं की नाशिकमधून शिवसेना संपवणारे अजून जन्माला यायचे असं सांगितलं। एका गोष्टीचा वाटतो ते काम जे बाळासाहेबांना अपेक्षित ते काम या ठिकाणी आमचा अजिम करतोय त्याचं मला खरं शिवसैनिक पाहिजे, बाळासाहेबांना अपेक्षित असलेला माणूस आहे आणि म्हणून एवढा मोठा विश्वास त्यांच्यावर आपण व्यक्त केलेला आहे। जो माणूस जे काम करतोय ते अतिशय निस्वार्थीपणे काम करतोय, तुमच्या प्रश्नासाठी सातत्याने झटतोय। अनेक संघटना आपण पाहिल्या असत या जिल्ह्याच्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मालकीच्या संघटना आहेत, त्या संघटनेमधून त्या लोकांना किती फायदा आहे याचा विचार न करता आपला फायदा बघण्याचं काम करताय। अजिम ज्या पद्धतीने काम करतोय की अतिशय चांगलं लोकांना न्याय द्यायचं काम करतो। जो माणूस अडचणीचे त्याला न्याय देण्याचं काम तो करतोय। या ठिकाणी आताच दादा भुसे यांचे बाई आबा देवडे होते, तुम्ही विचार करा त्यांचा नातेवाईक मंत्री आहे, असं असताना त्यांचं काम आपला अजिम करतोय याचा विचार तुम्ही निश्चितपणे त्याचे स्वप्न आहे की या ठिकाणी एक मोठा मेळावा त्याला घ्यायचा आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। या ठिकाणी त्या मेळाव्याला संजय राऊत साहेब किंवा आदित्य साहेब किंवा उद्धव साहेब यांनी यावं अशी त्याची अपेक्षा आहे। आणि निश्चितपणे मी खालीच ऑफिसमध्ये त्याला सांगितलं की जिल्हा प्रमुखाने तुम्हाला आपण दोघं साहेबांना जाऊन भेटू, साहेबांना तुझं काम पण मला दाखवायचं, ज्या पद्धतीने तू निस्वार्थीपणे लोकांची सेवा करतोय हे साहेबांच्या कानावर मला टाकायचं आहे। आणि केवळ नाशिक मध्ये नाही तर तू खऱ्या अर्थाने या वाहतूक सेनेचा महाराष्ट्राचा नेता झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा। ठिकाणी तुमचे प्रश्न आहेत, तुमच्या प्रश्नाला तो मार्ग काढतोय, तुम्ही सगळ्यांनी सातत्यानं त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे, तिची ताकद तुम्ही वाढवली पाहिजे। एखाद्या नेत्याची आपण जेव्हा ताकद वाढवतो ना तर पुढचं सरकार कोणाचं असतो त्याला धसका घ्यावा लागतो, त्या पद्धतीने तुमची ताकद वाढते। शहरात असताना गेल्या काही वर्षापासून वाहतूक सेनेचं काम कसं आहे, काय आहे, किती एकनिष्ठ आहात, मग लोकसभा असेल, विधानसभा आणि कुठलाही मोर्चा आंदोलन काही असलं की अजिम भाई आणि त्यांच्या टीमला नुसता निरोप दिला तरी निस्वार्थीपणे काम करणारी ही सर्व मंडळी इथं बसली आहे। आणि तो एक शिवसैनिक म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे। आणि इथं सोन्यासारखी माणसं आहेत, खोके पेट्या खासदार आमदार नगरसेवक गेले, अरे गेले ते गद्दार आणि राहिले ते सर्व खुद्दार आहेत, खुद्दार। भैयाजींनी त्यांचा जीवनपट सांगितला, अरे साध्या साध्या माणसांनी इथं या आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांना दगडाला सिंदूर लावलं आणि ते देव झाले, अरे तुम्ही जो घात या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या बाबतीत केलाय ना तर देव कधीच तुम्हाला माफ करणार नाही, कधीच माफ करणार। स्पीड बस गव्हर्नरचा विषय होता मागच्या काही महिन्यांपूर्वी, नाना वगैरे आम्ही सर्व आलो होतो आणि ज्या पद्धतीने अजिमभाई तिथे ते मांडणी करत होते, त्यांची जी तळमळ होती, जो आक्रोश होता, तो आक्रोश हा होता हा तुमच्या सर्व चालकांचा।
आणि मागच्या काळामध्ये अनेक मिटिंगांमध्ये बोललोय, कुटुंबातला आपला पोटचा गोळा मुलगा असेल, लहान लहान मुली असतील, हे आई वडील आपल्या ताब्यात देतात, त्यातून तुम्ही अर्थार्जन करता, 2 पैसे मिळत असतील, पण खऱ्या अर्थाने जी समाजसेवा करतात, जी माणुसकी आहे, ती सर्व तुमच्यात आहे. या कार्यक्रमाचं आयोजन समाजरत्न आजिमभाई सय्यद आणि राहिल सय्यद यांनी केलं होतं. त्यांच्या कार्याचं कौतुक सर्व मान्यवरांनी केलं. आजिमभाईंच्या नेतृत्वाखाली नाशिक आरटीओ मोर्चा, मुंबई टीसी ऑफिस मोर्चा यशस्वी पार पडले आणि त्यातून संघटनेच्या महत्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या. 50 रुपयांचा दंड रद्द करण्यात आला. स्पीड गव्हर्नरची सक्ती रद्द झाली. नवीन परमिट सुरू करण्यात आलं. यासाठी वाहतूकदारांनी आजिमभाई सय्यद आणि संघटनेचे आभार मानले. मला आज मीटिंग लावायचं आमचं कार्य मी तुमच्याशी बोललो. आम्हाला शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना गेल्या खूप वर्षापासून आम्ही काम करतोय. लोकांपर्यंत जातोय, लोकांच्या समस्या कसे सोडवायचे ते आम्हाला शिवसेनेने जसं शिकवलेलं त्या शिकवणच्या हिशोबाने आपण चाललेलो आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. म्हणून आम्ही 20% राजकारण करत नाही, आम्ही 100% समाजकारण करणार माणूस. आणि कधीच पक्षाकडे आपण 1 रुपयाची पुढे मागणी केली नाही, कधी कोणत्या इलेक्शन मध्ये आपण 1 रुपयाच्या पुढे हे केलं नाही. मला आमचे हे जे लोक आहे, शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हे निष्ठावान शिवसैनिक म्हणा जेव्हापासून लोक म्हणताय त्या नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना इकडे लोक चालले, तिकडे चालले. मी तुम्हाला दाखवतो का आम्ही निर्णय घेतलाय तर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची संघटना नाशिक जिल्ह्यामध्ये अजून मी जिवंत होईल आणि ह्या लोकांपर्यंत हा मेसेज जायला पाहिजे. शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना नाशिक जिल्ह्यामध्ये काय काम करते आणि आपली शिवसेना काय काम करते. लोक बोलायला खूप बोलत आहे, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलाय तर आम्हाला 2017 मध्ये आपण मेळावा घेतला होता गायकवाड सभागृहामध्ये. तो मेळावा आमची इच्छा आहे की आता परत गायकवाड सभागृहामध्ये तो मेळावा आम्हाला एकदम जोरात तो मेळावा घ्यायचा आहे. आणि आमचे या विद्यार्थी वाहतूक सेनेच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्हाला तो मेळावा घ्यायचा. त्या मेळाव्यासाठी नाना आम्हाला परमिट पावणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला साहेबांच्या इथे तुम्ही जर कधी त्यांचा रोल घेऊन दिला तर आमची एक ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये आम्हाला एक अभिमान म्हणून आमच्या लोकांना खूप लोकांची इच्छा आहे का साहेबांना किंवा आपल्या आदित्य साहेबांना इथे नाशिक जिल्ह्यामध्ये आणलं तर आम्ही तुम्हाला वचन देतो तर आमचा हा एक माणूस जो एक विद्यार्थी वाहतूक करणारा माणूस आहे नाना 50 घरामध्ये जातो. 50 पालक त्यांच्या संपर्कामध्ये आपल्या लोकसभेचं इलेक्शन राहू द्या, विधानसभेचं इलेक्शन राहू द्या, नगरपालिकेचं राहू द्या, नगर परिषदचं राहू द्या, आमचे लोक नाना शो करणारे माणसं नाही, आम्ही काम करणारे माणसं, आम्ही काम करून दाखवतो. जर तुम्ही बघितलं असेल आमच्या जे कामाची भाव तुम्हाला आता दाखवली ना महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता नसताना. येत्या 15 सप्टेंबर रोजी गायकवाड सभागृह येथे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती असा पंचवार्षिक 3रा मेळावा यशस्वी करण्याचं आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं. या बैठकीत पेठ रोड आणि जुनी नाशिक येथील रिक्षा चालकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कारी करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख सनी मानकर, पिंपळगाव अवजड वाहतूक उपाध्यक्ष सुफियान शेख, विभाग प्रमुख आशिष पटेल, उपाध्यक्ष अवजड वाहतूक चांदवड अकबर पठाण, विभाग प्रमुख महेश दरगुडे, शहर संघटक रशीद शेख, ज्ञानेश्वर कदम, सातपूर कार्याध्यक्ष बाळासाहेब खैरे, उपसंघटक मुन्ना शेख, उपविभाग प्रमुख शिवा बागुल यासह नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी, पिंपळगाव, सिन्नर, चांदवड, सटाणा, देवळा, येवला या भागातील ट्रक चालक मालक, टेम्पो चालक, रिक्षा चालक, अँब्युलन्स चालक, क्रेन चालक मालक अशा सर्व वाहतूकदारांसह महिला सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छाऐवजी वृक्ष देऊन करण्यात आला. न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.